विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं तेषां सान्निध्या शिवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकलक्ष्यं प्रभावति क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकाक्षरश्रीज्ञानदेव महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विष्णुवीन जप व्यर्थ चांचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही जाते, रामकृष्णी मन नाही जाते, उपदोनी करंटाने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसिनी होय, रामकृष्णी पैठा कैसिनी होय, द्वैताचे धारणी गुरुविन ज्ञान, दैवाची धारणी गुरुविन ज्ञान, दया कैचे कीर्तन घडेल नामी, कीर्तन घडेल नामी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग दर एकादशीला होणाऱ्या प्रवचनातील आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 9व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं तिसरं चरण चालू, बरोबर आहे, तिसरं चरण चालू आहे अभंगाचं आणि दर एकादशीला प्रवचन चालू असतं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्वैताची झाडणी ज्ञानाशिवाय होत नाही, गुरुविन ज्ञान ते आहे पण ज्ञान तरी गुरु तरी ज्ञानच देऊन झाडणी करतात ना, म्हणजे द्वैताची झाडणी, द्वैताची झाडणी कशानं होते, ज्ञानानं, ज्ञानानं होत असते हो। द्वैत कोणी निर्माण केला असेल, अज्ञानानं, जास्त बोलणे नको, द्वैत कोणी निर्माण केलं, अज्ञानानं केलं ना, त्या अज्ञानाचं कार्य, अज्ञान म्हणजे अविद्या आणि अविद्येचं कार्य हे, आणि अविद्येनं हे उत्पन्न केले, द्वैत उत्पन्न केलं करणारी अविद्या आहे, ती अविद्या जीवाची उपाधी आहे, ईश्वराची उपाधी माया आहे आणि जीवाची उपाधी अविद्या आहे, अविद्या, त्या दोन्हीतला फरक की केवढा, अविद्या माया द्वैत संसार असे काही नाव वेगळे वेगळे जरी असले तर पदार्थ एकच आहे, ते एकाच पदार्थाचे हे नावे आहेत, मग ते त्याला का म्हणले माया, सत्वगुण संपन्न आहे आणि एक अचिंत्य शक्ती ईश्वर, तिला म्हणतात माया, सत्वगुण प्रधान, आणि अविद्या का म्हणतात, मलिन सत्वगुण, त्यामध्ये सत्वगुण आहे पण कसा आहे, मलिन सत्वगुण, आणि मलिन सत्वगुण असल्यामुळं तिला अविद्या नाव आलं, त्या मायेलाच, आणि म्हणून ती जीवाची उपाधी म्हणली आणि माया ईश्वराची उपाधी, म्हणजे ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्यावर आश्रित असणारी जी माया आणि त्या मायेमध्ये त्या ब्रह्मचैतन्याचा आभास, तिने म्हणून म्हणतात ईश्वर, तिने म्हणून काय म्हणतात त्याला, ईश्वर, ई नाम माया आणि स्वर नाम मालक, मायेचा मालक,
माया त्याच्या अंतरमध्ये आहे, मायेच्या अंतरमध्ये ते नाही. माया त्याच्या अंतरमध्ये दबावाखाली आहे. का? सत्वगुण प्रधान आहे भगवान परमात्मा, आणि ती मायेला आपल्या अंकी ठेवतो, त्याच्या शक्तीला, त्याच्या ती दबावाखाली राहते. तो सांगेल त्याप्रमाणे वागते. आणि जीवाची उपाधी अविद्या का बनली? तर एक लक्षात ठेवा, कुठंच चैतन्य आश्रित अज्ञान म्हणून अविद्या, आणि त्या कुठंच चैतन्याचा अंतकरणामध्ये फोकस, आभास त्याला म्हणतात. म्हणजे कल्पनेमुळं अविद्येमुळं जीव झाला आणि मायाच्या उपाधीमुळं शिव झाला. एकच ब्रह्म जीव स्वरूपानं, आणि हे दोन्ही बी भगवत रूपी समुद्रावरले तरंग आहेत, बुडबुडे. हे खरे नव्हे, ते समुद्राला माहित नाही बुडबुडे किती निर्माण झाले. शुद्ध ब्रह्माला हे काही घेणं देणं, शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी ही कल्पना नाहीच. म्हणून जीव शिव दोन्ही खरीरूपी तरंग, आणि सिंधू तो अभंग नेणे आहे. शुद्ध ब्रह्म सिंधू सारखे, समुद्रासारखे, आणि हे निर्माण होणारे जीव शिवाजी हे सगळे बुडबुडे. त्यातले तुम्ही आम्ही सुद्धा काय बुडबुडे. आणि हे बुडबुडे कधी फुटतील सांगता येत नाही. वाऱ्यानं निर्माण होतात तर वाऱ्यानंच जातात, जिथून निर्माण होतात तिथंच जिरून जातात. असे हे आपण बुडबुडे. आणि हे बुडबुडे कोणी वाढविले? जसं निमित्त कारण वारं लागतं, वाऱ्यानं ते निर्माण केले. त्याप्रमाणे हे अविद्यारूपी अज्ञानरूपी वाऱ्यानं निर्माण केलेले बुडबुडे. हे अशा प्रकारचं जीवाला आणि उपाधी करणारी, बद्ध ठेवणारी अविद्या, आणि त्या अविद्येचे कार्य द्वैतादिक. हे सगळे बंधन, कर्मबंधन, देहसंगात बंधन, गुणबंधन, द्वैताचं बंधन आणि संसार बंधन, असे बंधन 5 तसे हजारो बंधन. मग ते 4-5 हे बंधन पडले की लाखो बंधन तुम्हाला पडले. फक्त हे सुरुवातीला पडले का? हे सगळेच बंधन पडले. मग असे बंधन निवृत्त करण्यासाठी काय ज्ञान लागतं. काय लागतं? ज्ञान. का? त्याच्याशिवाय अज्ञान जातच नाही. अज्ञानाचाच विरोध करते ज्ञान. अज्ञानाचा विरोधक कोण आहे? ज्ञान आहे. जसा अंधाराचा विरोध कोण करतंय? प्रकाश विरोध करतो. त्याप्रमाणे अज्ञानाचा निवृत्त करणारा किंवा त्याला विरोध करणारा, नाहीच करणारं ज्ञान आहे. त्याच्याशिवाय ज्ञाने विनय के उपाय करीशी जुती. वा कोणाच पाठांतर नाही आहे, पाठांतर आहे. मग उगाच कसं आलं हो? पाठांतर आहे, डोकं काम तेच उतरले, जरा बॅटरी उतरली आहे, बाकी काही नाही. ज्याला चार्जिंग करायला आम्ही काय चार्जिंग, आम्ही म्हणलं ना आम्ही चार्जिंग करतो. पाय कशी तू रुखी या घरात गुंतून बसलेला. म्हणून या मायेनं निर्माण केलेलं काय, अज्ञानानं निर्माण केलं हे बंड आहे. बंड द्वैताचं बंड त्यानं निर्माण केलं. म्हणून तर द्वैताची झालं नाही, ते ज्ञानानंच होत असते. ते ज्ञानानं होत असते, लक्षात ठेवा. बंद बंद कशाला म्हणतात? आमच्या शास्त्रकाराने एका शब्दात सांगून टाकलं, अहम इत्येव. काय? अहम इत्येव बंद. म्हणजे अहम आणि मम हे समजेन, याला काय म्हणतात? बंध. अहम ममैव काय? इत्येव बंध. अहम आणि मम यालाच बंध म्हणतात. आणि नाहम ममेची मुक्तता. नाहम ममेची मुक्तता, माझं नाही म्हणलं की मुक्त झालं. आणि अहम मी आणि मम म्हणलं की बंधना. तिथं माणूस आला, जीव तिचा अर्थ. लक्षात आलं? मग हे कुठून सुरू झालं? अहम मी, बरोबर आहे. मी या देह संबंधानं मी म्हणलं, बरोबर आहे. मी आणि ते अहम तयार झाल्याच्या नंतर मम देह. इथं ही उपाधी, ही प्रकृतीची उपाधी तुम्हाला मी
आणि माझं शरीर आणि मग शरीर संबंधानं हजारो बंधनं पडली, साखळीच लागली पुन्हा. ही कोण? बायको. कोणाची बायको? मडेची का तुमची? मडे. तुमची बायको पोरग हे त्या चैतन्याला नाही. चैतन्य नपुंसक बी नाही, स्त्री बी नाही, पुरुषही नाही. तिथं बायको पोरग कुठे त्या शुद्ध ब्रह्मा चैतन्यात नाही राहत. मग हे आवाजही चैतन्यच आहे आणि कुठं सुद्धा चैतन्यच आहे. मग हे कुठलं? हे अंतकरणाचे धर्म येतं. अंतकरणाचे धर्म येते. या अंतकरणाच्या धर्मामुळं हे माझा देह आणि माझा देह म्हणजे की देह संबंधाने बायको आली, बायको संबंधाने लेकर आले, पुन्हा या संबंधानं पसारा आला. आणि मग इतके एक बंधन वाढलं, अहम मम इत्येव बंधो. एक एवढं बंधन वाढलं, हे सगळे बंधन वाढून घोटाळ्यात पडला जीव अडकून म्हटला असा जीव. मग नाहम ममेची मुक्त. सोपं आहे ते. फक्त नाहम मम म्हणजे माझं काही हे मी बी नाही, माझंही नाही. बोलाय सोपं आहे, तोंडात सोपं आहे, पण काढ नाव बळे महाराज हे निघतच नाही. महाराज काय गुन्हा आहे की काय नाही की. अहो तुम्हाला काय हो, आमच्या महाराजाला निघणार. तुमचं जाऊ द्या, कमर बांधायला निघणार. हे जे सगळी नदी आहे, ही नदी कुठून उगम पावली म्हणजे ब्रह्मगिरी होणे नदी गे, समुद्री किरण नदी गे, माझी दिसे वाहू गे मृग मुलेचे. प्रातिभाषिक सत्तेत आणला काही कळलं. जशी गोदावरी नदी कुठून निघाली? ब्रह्मगिरी नाशिकाव ब्रह्मगिरून निघाली. कुठे गेली? समुद्राला गेली. मधले गाव मस्त येते, सांगता येईल तुम्हाला. इथून आली पैठणला आली, पैठण शिरोळीला आली, गंगाखेडला गेली, गंगाखेड नांदेडला गेली, नांदेडला कुठे गेली समुद्र म्हणता येईल असं मध्यंतरी. पण समुद्रात गेली पूर्ण झाली. ती गोदावरीची सुरुवात आहे, शेवट आहे. ह्या संसार रूपी नदीचा काय शेवट आहे? बर सुरुवात काय? काय सुरुवात आहे? प्रातिभाषिक सत्तेची सुरुवात काय सांगता येईल? तिथं व्यवहार सत्ता थोडीच आहे. ब्रह्मगिरी होऊन निघे, समुद्री किरण निघे, माझी दिशे वाहू गे मृगामुळे मृगामुराम झळायचं पाणी. भासमान आहे का आसमान आहे? भासमान आहे की आसमान थोडंच आहे. त्या लख उन्हाचा प्रकाश पडल्यावर बरड्या जमिनीवर लक 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 करतं, पाण्यासारखं वाटतं. त्याला हरणं जाऊन फसतात, हरणं पळतात पळतात, ते पाणी पुढे पुढे हरणे मागे मागे मरून जातात. मृग वाढवी हाव न कळे रोहिणीची माव. ते रोहिणीची माव हे कळत नाही आणि मृग आहे आणि मरून पडतंय पळून पळून, पाणी मिळत नाही. तर तसंच आहे ना. हर लावणीत नाही कसं झाले अहो की ना. मग तुम्ही काय धावायले कुठले तुम्ही इटा, मग तुम्ही काय धावायले? झळायला नाही तर कशाला धावायले? बायको केल्यावर सुख होईल, ही झळायच आहे की. बायको केल्यावर सुख होईल. बायको केली पुन्हा पोरग झाल्यावर दुसरी झळे आली, दुसरी झळे नाही 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 पोरात लग्न झाल्यावर सुख होईल, त्याची बायको आली, तिसरी झळे आली. झळ्या यायच आणि मग तर काय खेळ मोठा सुरू झाला. दोन बाय आल्या आणि मग हरण गेलं गेलं गेलं. बऱ्याच हरणांना फाश्या घेतल्या, मेले नाही का माणसं? चुनाच्या राग राग कोणाच्या राग? हो हो हरणच आहे तो, हरणच आहे ते. कोरडं पडलं मला, पळून 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 जमलं. कुठलं पाणी नाही त्याच्यात मिळालं, कुठलं सुख नाही, संसार मिळालं कुठलं? हरण पळून पळून भागले, मरून गेले. काही काही हरण फाश्या घेतल्या, हरण आहे ना. आणि घेतल्या घेतल्या नाही का म्हणते ना. हा फाश्या बरेच म्हातारे फाश्या घेऊन गेले. हो काऊन मेले? तू पोराच्या रागा रागा, सुनाच्या रागा रागा, कोणाच्या रागा रागा. म्हातार म्हणला ही थेरडी बी आपली बायको म्हणणारी, जवळ ते गाबडं लहान होतं तर चांगलं करते आपल्याला. पुन्हा ते गाबड्याची बायको आली, तिला नातू झाली की तिने तुम्हाला कळणार म्हणती. पुन्हा डोसक्याला ताव घेते माणसाच्या. इतके दिवस संसार केला, इतकं कमी होतं आम्हाला कळत होतं ना, आता नाही कळत काय. मग असं ते हैराण होते. आणि एक दिवशी ह्याच्यात काही सुख नाही गड्या आणि घेते फाशी. मी हरण झालं. वा मग हे प्रातिभाषिक आहे का खरं आहे? प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. मग याची सुरुवातही नाही
आणि शेवटे मदतच तिसरी कामधीच आहे. कळलं? असं हे निर्माण झालेलं हे मृगजळ आहे. आणि हे कोणी निर्माण केलं असेल त्या अज्ञानानं बंध वाढविलं. कोणी? हे अज्ञान नाम अविद्या आणि त्यानं हे बंध वाढविलं. जाईल मग तुम्हाला पक्क कळलंय. माझ्या गावडे पोरा तुम्ही लुडबुडत नसाल त्याच्यात नाही लुडबुडून राहतात का बाजूला राहतात सुताची सोडली का नाही काम नाही. अरे सोडलं पाहिजे कधीतरी सोडलं पाहिजे. मृगजळ आहे त्याला टाकून दिलं पाहिजे. कळलं का? हे मिथ्या आहे. म्हणूनच सांगतं काय आपण ओरडून सांगायला की नको नको फसू बाबा. मग असे अहो तुम्ही तुमच्या दोघांना रंगणात गोळी परवाने करायला बोले त्याचा चालेल त्याची वंदावी पाऊले नावच घ्यावं लागलं गोळीचं. मिथ्या तर मिथ्या स्वत महाराज जगत त्यांना वंदा नाव घेऊन कशाच होते तर मठ बांधला नाही की धर्मशाळा बांधली नाही कशाच्या कुठाण्यात वापरला नाही. नाही दुकानदारी करून दिली. त्या शिष्यानं परभणीच्या मला ओमनवार महाराज सगळं सांगत होते. ओमनवार महाराज त्याच्या बंगल्यावर नेऊन मला बोलत होत. म्हणले काय सांगा हनुमान गुरुजी कसे निष्प्रभ होते. अरे बाबा इथं आळंद देऊन आल्या त्यावेळेला एक कुंपी समाज म्हणजे आमचा तेजी जात भाई त्याच्यामुळं आणि सोनपेठच्या लोकांना प्रेम दिलं नाही कोणला गुरुजीला. म्हणून गुरुजी परभणीला आल्यावर म्हणले मग राहत होते मग वारीला जायचं हे चातुर्माशाला पंढरपुरात राहायचे आम्ही संघ राहायचं सेवेला. आणि मग मला घरी म्हणजे सेवा थोडीफार नाही खरी सेवा केली आहे. बोले विठ्ठल म्हणणार खरी पण ती म्हणजे थोडीफार घडली बाबा असं म्हणजे मग काय आम्ही शिष्य म्हणलो महाराज तुम्हाला दरवारीला आळंदीला जावं लागतं त्याला पंढरीला 5 रुपये लागतेच. आणि तुम्ही तर कोणाचे कीर्तनाचे पैसे घेत नाही मग स्वतःचे पैसे थोडे असावे असं म्हणलो म्हणजे आम्ही शिष्य. आणि सगळ्यांनी मिळून पट्टी केली म्हणजे शिष्यानं आणि एक मोठं दुकान टाकून दिलं मला पंधरा. बघा हे शिष्य लोक असे वाया घालते. महाराजाला दुकानावर बसवा तुमचं काय म्हणणं आहे किती हा आम्ही कोण वाया घालते तर असंच घे नाही. आता गुरुजी हुशार होते. गुरुजीला वाटलं असेल हे लयवळ रोज नाद लावायला शेवट्या दुकान टाकून मग आता यायला कळणं झाले मी कोणी कळू नाही. दुकान दिलं टाकून दुकान टाकलं. दुकान 6 महिन्यात उंदर करायचं तुला त्या डब्यानं काहीच नाही बोलतो उंदर करत होते. माझंच नव्हतं. उधार दिलं तिकडं द्यायचं कोणाला फुकट द्यायचं कोणाला जसं आलं तर कोणी आलं घेऊन ते पाहिजे. आणि लोक तुम्हाला गैरफायदा नाही घेतात त्याच्या दुकानदारात काय त्याला काय तसल्या दुकानदाराकडे लोक धावून जाते. हा दुकानदारी सगळी म्हणतात शिष्याला वाट लागलं गुरुजीचं दुकान काय करायलो काय करायलो आता फुकट म्हणल्यावर काय नाही चालायला फुकायला असे दुकानदारी 5-6 महिन्यात. मग शिष्य म्हणून लागले गुरुजी मला तर काय दिसं ना ते म्हणले नाही बघा महिने उधार घ्यायच्या म्हणजे उधार द्यायला म्हणले का मग उधार टिपली आलं काय टिपू म्हणजे हे जर तुकाराम गुरुजी ते म्हणले असंच आहे म्हणजे त्याच्यासाठी मला दुकान टाकून देऊन टपकी पक्की इलेवरी लावा बघ मला बसू दे हाय आई नाही 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 लेसच लावून घेतला नाही महाराज मात्र कलंकच लावून घेतला नाही खरेच महाराज ते होऊन गेले. त्यांचं नाव घेतलं तर उद्धार होईल. गुरुजीचं नाव घेतलं तर पाहतो एक अधिकार होईल. ज्ञानानिष्ठ जीवन मुक्त अवस्था आणि काय महाराज रात्रंदिवस सर्व पूर्ण ब्रह्म हे अनुभवातच होतं ते असं इथं काय महाराज सांगायला ब्रह्म हे आणि मायेत अडकले आम्ही काय उपयोग आहे इतरांचा कसा विचार करावा. एक कमरवाने ज्ञान दिलं नाही मग तुमचा घरचा बाकीच्या लोकांचा विचार करण्यास मतलब नाही. बरं हे अज्ञानमुक्त व्हावं लागतं. मग अज्ञानमुक्त व्हायला काय लागतं ज्ञान. मग ज्ञान लागतं आणि ते ज्ञान गुरुशिवाय मिळत नाही. कोणाशिवाय
नाही, गुरुशिवाय ते ज्ञान मिळत. ज्ञानात बी वर्गीकरण आहे, ज्ञानात सुद्धा वर्गीकरण आहे. आधी भौतिक ज्ञान, आधी दैविक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान. आधी भौतिक ज्ञान कोणतं? या उघड ह्या भूत मात्रातलं जगातलं कळणं. कोण्या गावाला कोणतं आहे, कोण्या गावाला अमुक कंपनी, कोणत्या गावाला कोणती आहे, कारण उत्तर प्रदेशात काय, महाराष्ट्रात काय, भूतलावर इतकंच नाही, तुमच्या भारत देशापुरतं नाही, 56 देशातलं माहिती असणं. तरी पण कोणतं ज्ञान आहे? भौतिक का कोणतं? भौतिकच ना, भौतिकच ज्ञान आहे हे. हो, एवढे डॉक्टर जरी असले, डॉक्टर हे शरीर मधातले मिशन हृदय बाहेर काढते आणि दुसरी मिशन मधात चालू आहे की नाही? कन्याकुमारीला, चेन्नईला, मला वाटतं ते दवाखाना चेन्नईला, इकडं मुंबईला आणखी नाही काय घेऊ, तिकडं जावं लागते लोकायला. 36 लाख आणि 40 लाख खर्च येतो म्हणा हृदय खराब झाल्यावर. ते हृदय काढायचं मधलं यंत्र आणि ते काढून दुसरं बसवायचं. ते धडकायचं कोणाचं आणतेच म्हण, तितक्याच टायमात आणावं लागते म्हण. बरं, हे मन आहे, मी काय बघितलं नाही, मला काय करायचं. हा सांगितलं एक जणानं, ते म्हणले महाराज काय सांगा, एवढा खर्च केला पण पोरग गेलं ना, किती 40-35 लाख खर्च करून घ्यायचे. आणि ते कोणाचं सक्सेस होत कोणाचं नाही. ते कसं आहे, याला पाहिजे हृदय ज्या वेळेला, त्यावेळेला त्याच टायमात कोणीतरी तिकडं मुंबईला, पुण्याला आपण धडक फडक बसलेलं असं पाहिजे. ते बरं, त्या मड्याचं हृदय काढायचं, त्याने दिलं पाहिजे कोणाला, हे दान केलं पाहिजे ना. कसं काय तर उगत ते का सोपं आहे का काय एवढं? कोणाचं मड कसं उचलून आणता येईल, कोणाचा डोळा कोणाचं काही आणता येत नाही ना. कोणता अवयव पार्ट दिला तर त्यानं बरं आहे, नाही जायचं. आणि देहदान करणारे मेले आहेत ना काही लोक, मेल्यावर देहदान करणारे काही लोक आहेत. हा, आधीच घेऊन देतात की मी मेल्यावर हे देहदान करा, कोणाला जायचं, काय करायचे करा, असे काही म्हणणारे. आणि तशाच पुन्हा ते हृदय ते त्याच कालावधीत आणावं लागतंय, नाहीतर मग ते सट होत नाही. ते बी विमानानं आणायचं, सटकून विमानानं आणून पुन्हा तशा शहराच्या दाटी दवाखाना असेल तर पटकून त्या एखाद्या जीप मध्ये पटकून नेऊन लगेच जॉईन करायचं आणि मग सक्सेस होतंय. आणि 2-4 दिवस वाचलं होतं मला, 2 दिवस का काहीतरी होतं, खालीवरही केलं बाहेर गेलं. आणि असे दुसरे एक मला सांगून आले दक्षिण भारतात कोणतरी, ते म्हणजे महाराज नाही आमचं वाचलं, आमचा जगला, 40 लाख खर्च झाला पण ते हृदय जमलं सक्सेस. आता एवढी तयारी या डॉक्टर लोकांची, हे मधातलं काढायचं दुसरं बसवायचं सोपं नाही महाराज. हे इंजन काढणं दुसरं बसलेलं, आता आमच्या जीपचे इंजन काढणं दुसरे टाकणं काही अवघड नाही. ते निर्जीव आहे या, त्याला काय 2 ठोके आगाव कमी जास्त आणले, इथं जमत नाही. तसं जमतंय का इथं? चेतन आहे ना हे, ते जड आहे महाराज. इतकं चेतनाचा अभ्यास केलाय, कळलं का? या म्हणजे चेतन विशिष्ट ध्यासा आणि त्याच्यामध्ये आणि हे यंत्र बाहेर करणं, मला करणं आणि एवढा अभ्यास, तरी पण आधी भौतिकच ज्ञान, तरी हे ज्ञान कशातलंय? भूत मात्रातलं ज्ञान. लय काही मोठं ज्ञान आहे असं तुम्ही समजा. आधी भौतिक ज्ञान आहे इतका ऐका. आणि जवळजवळ त्या पोराला मला वाटते एवढा डॉक्टर व्हायला 35-30-40 वर्षापासून अभ्यास करावा आयुष्यात. एवढे वर्ष त्याच्यात घालावे लागतात तेव्हा तेवढा डॉक्टर होतो. एवढं ज्ञान मिळवायला ते भौतिकच ज्ञान. कळलं? आधी दैविक ज्ञान त्याच्या पुढे, त्याच्या स्वर्गीचा अरूच आहे मनोगत ओळखते. मग सोपं नाही हे. हा, इथून बसल्या बसल्या सांगता येते आज इंद्राच्या अमरावतीत हे ठिकाणी तमाशा व्हायला. आपल्या टीव्हीत फक्त या भारताचं दिसतंय किंवा पाकिस्तानचं दिसल, इराणचं दिसल, पण भूतलावर दिसल. टीव्हीत काय स्वर्गात आणखी दिसलं का? नाही, मी बघितलं असं म्हणून एवढी टीव्ही बघत नाही मी कधी म्हणलं. पण तसं जर स्वर्गातलं वगैरे तर मला बघा वाटतं स्वर्ग कसा ते आपल्या म्हणजे सूक्ष्म लोक आहे ना, नाही म्हणण्याची सोय नाही. आहे म्हणावं तर दिसत नाही. स्वर्ग नाही म्हणण्याची सोय आहे का? नाही, आहे. मग आहे पण आपल्याला अनुभव त्याला दिसला का स्वर्ग कधी? हे तरी देश कोणी कोणी बघून आपण तर सगळा भारत देश पालता घातला शिव. आपल्याला भारतातली कान्याकोपऱ्यातली माहिती आहे आपल्याला. पण काय काय लोकांना इराक इराणमध्ये जाऊन माहिती लोक
नाही, बरेच लोक फिरून आले मारल्या देशात, ते अनेक देशाची माहिती असते, पण स्वर्गात काही कोणी जाऊन आलेला वार नाही. आणि ते आले ते महात्मे संत दशरथ राजासारखे ते असतील बाबा, पण ते आता नाहीत लोक कोणी. म्हणजे स्वर्गात, मग स्वर्गातलं सुद्धा दिसते. इतकंच नाही, या ब्रह्मांडात काय घडामोड होणार आहे, मागे काय झाल्या आणि पुढे काय होणार आहे, या घडामोडीचं पूर्ण ज्ञान कळतंय. एवढ्या ज्ञानालाही अध्यात्म ज्ञान म्हणता येत. तेही ज्ञान कोणतं आहे? आदिदैविक. आदिदैविकच ज्ञान आहे. एवढं मोठं जरी ज्ञान असं तरी आदिदैविक. मग अध्यात्म ज्ञान हे मात्र त्याच्या पुढचं. कारण काय, जगातलं नाही दिसत, ज्याच्यात जग दिसते ते दिसते कशानं? अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानानं दिसते महाराज. आणि ते अध्यात्म ज्ञान अत्यंत महत्वाचे. आणि ते ज्ञान जीवाला कृतार्थ करते. जीवाला कृतार्थ करते म्हणल्यापेक्षा जीवाला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून देते असं ज्ञान. त्याच्यामध्ये ते परोक्ष अपरोक्ष असे त्याच्यामधले मधले भाग आहेत. ते मधले भाग आहेत. पण अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन. हो, अरे अध्यात्म ज्ञान. आणि त्या अध्यात्म ज्ञानानं या उपाधिमाजी गुप्त चैतन्याचे सजोदित ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पैजैसे एक होऊनी मिनले असे ते निवडून राजहंसे वेगळे किजे. असं मधात त्या जळामध्ये विशिष्ट झालेलं जे चेतन आहे ते चेतन सुद्धा वेगळं करण्याची शक्ती. अध्यात्मविद्येचे दाविदेचे रूप हो चैतन्याच्या दीप उदय माऊलीनं कार्य केलं. पण आपलं अध्यात्म ज्ञानाविषयी चाललंय. असं अध्यात्म ज्ञान आणि त्या अध्यात्म ज्ञानानं काय जी गुप्त असलेली वस्तू आहे, गुप्त गुप्त मनाला अगोदर, बुद्धीला अगोदर, इंद्रिय तर लय लांब राहील. हो, आता जेव्हा ही सोडून तिकडे जाऊ त्याचा तेवढा विस्तार तिकडे कसा करू. आपल्याला ज्ञानाचं फक्त व्याख्यान करायचंय ना. ज्ञान म्हणजे सिद्ध काय करायला मी ज्ञान म्हणजे इथं नाही का गुरुविन ज्ञान की मला तिकडे न्यायचं होतं म्हणून त्याला इकडे न्यायला असं. याचा अर्थ तुमचं अज्ञान घालवायला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. गुरु लावून राहिला आणखी. आता आपली कशाची जवळीक पाहिजे? आधी अज्ञान घालवायचं असेल तर ज्ञान, त्याच्याशिवाय ते ज्ञान अज्ञान जात नाही. आणि ते ज्ञान आहे बरं काय असं अध्यात्म की मग त्यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान. कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माविषयीच ज्ञान. आता तुम्ही विचारलं असतेच काय, तुम्ही जे विचारलंच, पण त्याचा विस्तार एखाद्याची वळी झाल्यावर करीन. ज्ञान लक्षणे 11 सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. कितवा अध्याय? 13वा. त्याच्यातलाच आहे ते असं. मग आता असं जे ज्ञान ब्रह्माविषयीचं ज्ञान आहे त्या ज्ञानानं अज्ञान घालविते ब्रह्माची प्राप्ती करून देते. असं ज्ञान कुठं असतं? कोण्या बाजारात मिळतंय? पुन्हा आणखी आला की नाही प्रश्न? नाही, बरोबर आहे की नाही? त्या ज्ञानाचा शोध लावावा लागेल की नाही? हो, चांगलं आहे. हो, चांगलं आहे. हे ज्ञान कुठे मिळतंय? हो, आपलं काय चाललंय? असं ज्ञान म्हणजे अज्ञान नाशक आणि ब्रह्माची प्राप्ती करून देणार ब्रह्माविषयीचं ज्ञान. हो, हा, हे पाहिजे. वा 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 वा. हो, हे पाहिजे होतं. पण तद्विधी प्रणिपात परिप्रश्नेन सेवया उपरीक्षेंची ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शन. ते ज्ञानपेगा भरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया बदावे सर्व. एक तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे. मग अपेक्षित आपुले तेही सांगती खुशीले जेने अंतकरण बोलिले संकल्पा नये. यानं सांगितलं बघा, मार्केट सांगितलं. ज्ञानाचा बाजार आहे. कोण्या बाजारात मिळते त्या नाव तर ते काढलं बघ. या बाजारात मिळते नाही पण या संताच्या बाजारात आधी आता संताला हुडकावला नाही. मग संत आणि तो गुरु म्हणलो द्वैताची झाडणे आणि ते ज्ञान गुरुविन
ज्ञान म्हणजे तुम्हाला मुक्त करणार ज्ञान गुरु होईन मिळत इथं त्याला गुरु म्हणले हो. कस काय? अहो गुरु संत एकच आहे. गुरु संत एकच आहे. फक्त गुरु व्यष्टी आणि संत समष्टी पद आहे. समष्टी म्हणजे कळलं का? जो जगावर उपकार करतो तो संत आणि एकट्या शिष्यावर उपकार करतो तो सद्गुरु. असा दोन्हीचा फरक आहे. पण सद्गुरु संत एकच. म्हणून तर गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव तुझा पाहता नाही जीव. जानवरांना म्हणावं लागलं गुरु हा संत कुळीचा राजा म्हणजे वाट्याला कोण माऊलीचं बोल नाही ते निवृत्तीनाथ संत कुळीचे माऊली नाही म्हणजे स्वतःला. गुरु हा संत कुळीचा राजा म्हणजे त्यांचे गुरु सद्गुरु निवृत्तीनाथ आहे. आणि ते संत कुळातले कोण आहेत? राजा. राजा आहेत महाराज. हो निवृत्तीनाथ. हो. आणि मग असे याचा अर्थ अरे सद्गुरु आणि संत जवळजवळ एकच आहे. फक्त संत गोष्ट गुरुपेक्षा श्रेष्ठ. कशी श्रेष्ठ आहे? एका शिष्यापुरता विचार करीत असेल तर सद्गुरु आणि जगत उद्धाराचा विचार डोक्यात खेळत असेल तर सद्गुरु आणि शिष्याचाच विचार करतो तो गुरु. जसे माईची उपमा दिली या गुरुला आपल्या संतांना. माईची उपमा कोणती उपमा बसत नाही म्हणून द्यावी लागली. पण माईची बापाची उपमा हळवट आहे कोणला? संतांना. माय विचार करते हित करते पण आपल्याच लेकराचं आपली आता कळवला आणि का बाळावरी नाही तिला म्हणतात माय. तुम्ही बघा दोन पोर खेळायला असावं रस्त्यात असं ऊन पडलेलं असावं आणि तिचा पिंट्या रस्त्याला खेळायला असावं. तिच्या डोक्यात तिथे धिंगाणा रस्त्याला खेळायला म्हणून ती म्हणते वाया ऊन पडले रे लय ऊन आहे आज. ऊन जास्त आहे. हस्त नक्षत्राचं ऊन आहे बाळ. मधात ये मधात बरं काय असं म्हणते ना म्हणला बाळ्याला. मग बाळ्या काय म्हणते आई बाळ्या मी खेळायलो आई. ऊन तसं आहे थोडं जास्त नाही आणि दुसरा ते पिंटे आहे माझ्या बरोबर. आम्ही दोघं जण आहेत. आम्ही दोघं जण खेळायलो. मग ती काय म्हणते मोडून देतो पिंट्याला. तू खेळा म्हणजे दुसऱ्याचा पिंट्या बरोबर आहे. म्हणजे हिचा बाळ्या सावलेला आला पाहिजे अशी तळमळ कोणाक असते? आई. मातेची अतिथी अवधी बाळकाची व्याप्ती प्रेम करते वेष्टीले आणि संत माऊली प्रेम करते केला जगा शिव आणि तारीले आळंदीची. म्हणून संत गोष्ट तीच सद्गुरु गोष्ट आहे. फक्त वेष्टी शिष्यापुरते सद्गुरु जगापुरते संत. म्हणून सद्गुरूपेक्षा संत गोष्ट जरा वरची सांगितली शास्त्रात. पण संत सद्गुरु तद्विधी जे म्हणले तिथं तद्विधी तेच उद्देशानं म्हणले. परिप्रश्न शिवाय जे म्हणले ना तर तेच किंवा काय तनु म्हणून जीवे जे ना तन मन धन सर्व गुरुस भाम द्यायला नाही. बोंबर दोन एकांची त्या वेळेत माझ्या आमच्या गुरुच्या नादी तुम्ही लागू नका आणि आधी तुम्ही शिष्य तयार व्हा. काल म्हणून तुम्हाला काल का पाठात कुठं सांगितलं कुठं सांगितलं तुम्हाला माहित नाही. इथं सांगितलं का मी आम्हाला अगोदर शिष्याची लायकी तयार झाली नाही म्हणजे शिष्यत्वाच्या लायक झाला नाही आणि गुरु करायला निघाला. एक दृष्टांत देऊन सांगितलं. नवरी व्हायला चाली नाही नवरा करायला निघाली. काय फायदा आहे? काय फायदा आहे? वयाला यावं लागल. तसंच आहे आपलं बी. हे तसं विवेक वैराग्य समाधी षटक आणि मोक्ष या चार गोष्टी आधी पहिल्या साधना कराव्या लागतात तुम्हाला. या साधनेवर चार गोष्टीवर आरूढ व्हावं लागेल तेव्हा तुम्ही गुरुचा शोध मग शोध लावा. तोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी संपादन करा. आणि माऊलीला या दोघाला गुरु लगेच दोघं तिसऱ्या गुरुकडे जायची गरजच नाही. जोपर्यंत आणि आपली विवेक वैराग्याची साधना होत नाही तोपर्यंत ह्याची का सोडायची गरज नाही. मग मात्र का नाही ह्याच्या कासाला म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा आता तसं भागवत आहे विचार सागर परमात्मा पुष्कळ ग्रंथ आहे तरी पण आपला गाथा ज्ञानेश्वरी बदलली. या दोघांची साथ सोडून नका. जानवरांची तुकारामाची आणि ह्याच्या कासला धरून आपलं परमार्थ करा. आज ना उद्या तुमची चित्तशुद्धी
होईल. आणि मग तुम्ही बरं काय मग या समाधी षटकात येतात विवेक वैराग्य समाधी षटक आणि मोक्ष या साधनेवर तुम्ही आज ना उद्या झाल्याशिवाय आणि नाही आणि त्याच्यावर आरूढ झालेत की मग हेच एखादं रूप धरून माऊली तुकाराम महाराज एखादं रूप धरून येतील आणि तुम्हाला कृतार्थ मावळ माना. तुकाराम महाराजांना गुरु माना, कोणाच्या नाळी भामट्याच्या लागल्यापेक्षा. तुकाराम महाराज एवढी साक्षात ज्ञानोबा गुरु असताना कोण्या भामट्याना गुरुच्या काय नाळी लागायचे कोणाच्या रताळ्याला काही कळणार म्हणा मास वाजायला ज्ञानच नाही तर काय कोण्या मूर्खायला गुरु म्हणायले लोक येले रताळे झाले डोसके आऊट झाले लोकांचे आणि त्याची पुन्हा त्याचे घर भरायले पुन्हा काय तर म्हणले आज काय तर म्हणले बक्कळ काय काय त्याच्यात बक्कळ नमुने तिचे त्याला माहिती बॉलोईट नमुने त्याच्यात काय म्हणते गुरु काहीतरी असतं म्हणजे गुरु घाला यायचा आपल्या काहीतरी हात मिळेल बघा या पाठीवर तुम्ही केली का घ्या हात मिळणी केली काय की बाबा केलीच आहे तू का म्हणे कोणी आणि मापाणी रीते दोन्ही तसं झालं का तसं झालं काय हात मिळणी त्याला माहिती आहे. असं बघा नकरी करते लोक काय आरत्या करून देते साधक आहे आणि मी साधक माणूस आहे आणि साधकाला चित्त समजून तुम्ही पूजा करतात मड्याची पूजा आमची पूजा नाही. मग वसंतराव त्या केलं तर ते देतात म्हणजे काय विचार होतो जीवन राहून हे शास्त्रात नाही म्हणा अजिबात नाही. आणि हे असे जे नकरे करतात भामटे त्या भामट्याच्या तुम्ही नादी लागू नका. म्हणून सद्गुरू असावा. कसा असावा सद्गुरू. सद्गुरू कोणला म्हणतात पुन्हा ते प्रश्न मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आई ते परी जो शिष्याशी मेळवी सद्वस्तुते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने एकनाथी भागवत त्याला म्हणतात. आपल्या शिष्याला सद्वस्तूला मिळवलं पाहिजे. त्यानं आपला शिष्य जीव असलेला ब्रह्मरूप केला पाहिजे आणि त्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी त्याच्याकडे काय काय असलं पाहिजे शब्दे परेचे निष्णातम काय आणि ब्रह्मन्यूप सर्वदा समाज हा असा असला पाहिजे. सद्गुरू असा म्हणून त्या दिवशी माझं काय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू उघड उघड संसारापासून सोडविसाचे सद्गुरु नाव त्याचे. सद्गुरा म्हणजे संसारापासून सोडविसाचे सद्गुरु नाव असे त्याचे. त्याचं नाव काय सद्गुरु किंवा काय म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ शंकेनी सहजे शाखा पडलं संतोषे. बरोबर आहे ना. जो संसाराचा दारुण भेटताची हरी सीन तो ज्ञानदानी सकरणो किंवा सकस पूर्ण भजिजे गुरु. अशा गुरुची तुम्ही सेवा करा का त्याशिवाय ज्ञान प्राप्त होत सद्गुरु तो जाना जो सांगले अपरोक्ष ब्रह्मज्ञान. वा कोणतं ज्ञान सांगतो अपरोक्ष परोक्ष नाही. परोक्ष नाही म्हणजे ब्रह्मज्ञानात दोन भाग म्हणलोच परोक्ष और परोक्ष ज्ञानानं लक्षात आलं. परोक्ष ज्ञानानं फायदा होतोय नाही असं नाही पण काय जात आहे रे आणि का परोक्ष ज्ञानानं काय जात आहे वा प्रमेय असंभावना प्रमाण असंभावना बोलत बरोबर पण विपरीत भावना परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष कशाला म्हणायचं त्याच्याबद्दल आणखीन बारकाई विद्यारण्य स्वामी पंचदशीत म्हटलं. काय अस्थिब्रह्मेची चेतवेद अस्थिब्रह्मेची चेतवेद परोक्ष ज्ञानाने होतात. अहम ब्रह्मेची चेतवेद साक्षात्कारच होते. विद्यारण्यांना आणि त्याची व्याख्या करून सांगावं लागलं. अस्थिब्रह्मेची हे सगळं जग ब्रह्मरूप आहे. जग ब्रह्मरूप आहे म्हणून असंभावना की ब्रह्म जगात आहे की नाही हे जे संशय होता हे निवृत्त झाला. त्याचा निवृत्त झाला. अस्ति ब्रह्मेची ब्रह्मरूप आहे सगळं. बरोबर आहे ना. हे कसं आहे ब्रह्म जग जग सगळं जग ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्माशिवाय जगात दुसरा काही पदार्थ नाही. हे दिसतंय ते माईक आहे
असं वाटायला लागतं म्हणजे जगातलं ब्रह्म कळतंय. मागं बोंबलं होतं तुम्हाला पण महाराजांना मोठे मोठे महाराज आमचा लाख रुपयाचे. तर तुम्ही विचाराकडे या की ब्रह्म कळाव, पुन्हा ब्रह्माविषयी आधी ब्रह्माविषयी बोलता याव, पुन्हा ब्रह्म कळाव आणि पुन्हा ब्रह्म व्हाव. मग कोण्या अवस्थेत ब्रह्माविषयी बोलता येते, कोण्या अवस्थेत ब्रह्म कळतंय आणि कोण्या अवस्थेत ब्रह्म होता येते. आता तुम्हाला म्हणलं होतं मानिका बरोबर आहे ना. तर तुम्ही काय कोणाला विचारलेला वाण रस्के वादे लक्षात धरले. रामकीर्तन महाराज गंगा पुन्हा कीर्तन केलं त्याच्यात काय केलं म्हणायला आहे. वा वा माझा टिपले का काय तुला नाही टिपी जाय मोबाईल मध्ये फिट पक्क कर असे शब्द आणि ती लक्षात राहत नाहीत महाराज. बरोबर आहे. वा वा हुशार आहे ते पदार्थ भाविनी खर बोल मुमुक्ष शक्य म्हणायले ब्रह्म बोलता येते. बरोबर आहे ना. जीवन मुक्तीत ब्रह्म कळतंय आणि विधेय मुक्तीत ब्रह्म. उत्तर बघा तेव्हा ऐकलेले रामकृष्ण महाराज कीर्तनात ते लक्षात ठेवलं की नाही. मग असं जे ब्रह्म आहे ना अहम ब्रह्मेती बरं काय आणि हे साक्षात्कार म्हणतात त्याला. असा साक्षात्कार करून देतात कोण गुरु सद्गुरु. बरं कोणते गुरु सद्गुरु. असा साक्षात्कार करून देतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले की द्वैताची झालणी गुरुविन ज्ञान. द्वैताची झालणी करणार ज्ञान गुरु शिवाय मिळत नाही. बस मग आता ते आणि अलीकडच्या लोकांना सांगायलो बरं काय ना तुम्हासारख्याला पण या गुरुच्या नादी त्याने असला तर तुमच्या हातात विना आहे आणि या ग्रंथाची शपथ घेऊन सांगायलो तुमचं अनिहित मी करील असं समजू नका. कोणत्या महाराजाच्या नादी लागतात कोण नारळ घेतात कोण आपण काय करतात म्हणतात हनुमान महाराज आमचे गुरु काय नुकीन असं येण्याचा प्रकार आम्ही पामर असतो. आमच्या नादी तुम्ही लागायचं नाही आम्ही तर त्याच्या नादी लागतच नाही. तो तुम्ही किती मी पाया पडा ना पण हे आमच्यासाठी आमच्या जगात बकळ झाले त्याला गुरुत्वाचा भूषण मिळवावं लागतं. म्हणले ना गुरुत्व भूषणे भगभोगी. गुरुत्व भूषणे भगभोगी. छिद्र भोगायला म्हणजे कडू आणि स्वतः मी गुरु म्हणून घ्यायला लाज वाटत नाही त्याला. नाही संत चिन्हे उमटले अंगी आणि उपदेशाला पात्र झाला. संत चिन्हे अंगावर ज्ञान भक्ती आणि वैराग्य या तिन्ही गोष्टी पाहिजे ते संत चिन्ह येतं. आणि हे चिन्ह नाही तर आणि मी गुरु आहे तुमचा असा म्हणून घेत असं लबाड ढोंगी तर त्याच्या तुम्ही नादी लागून दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा तुम्हाला म्हणायलो तुम्ही त्याच्या नादी लागायचं. मग तुम्ही म्हणता इथंच म्हणाले गुरुविन ज्ञान नाही द्वैताची झाडणे तितक्या लांब तुम्ही गेलेच नाहीत. आणखीन आता रस्त्याला लागले. आता तुम्ही कुठे लागले खाऊच्या शाळेत आणखीन अंगणवाडीत आहे. आणखीन पहिल्या वर्गात सुद्धा तुम्ही नाही. तर अंगणवाडीतली आपली मॅडम सोडून मॅडम अंगणवाडी आपल्याला भात मूत देणार आहे कोण. शाळेत एक बाई असते आणि त्या लेकराला भात मूत भरवी त्यांना तिला माहिती आहे त्याला ह्या लेकराला ABCD किंवा कक्का किती आणखीन शिकवायची लायकी ही आणखीन अबोध आहे. यांना एवढं कळत नाही. मग यांना फक्त नादी लावण्यासाठी शाळेत आणण्यासाठी याला थोडा भात खाऊ घालीत असं सरकारनं सांगितलं. मग माऊ मग ही मॅडम म्हणायलो मग तुकाराम महाराज ज्ञानोबा कोण आहेत आपले मॅडम. तर आपल्या मॅडमचं पदर सोडू नका. ती भातमूत खाऊ घालते तुम्हाला आणि भातमूत खाऊ घालून मग तुम्ही पक्के शाळेत यायचे झाले मग ती पुन्हा आणखी तीच पुढे मास्तरी होती आणि तुम्हाला ग्रॅज्युएट करते मुक्त करू. आणि ती जरी आज समाजिक बसली असेल तरी तुमचा अधिकार कसा तयार झाल्यावर त्यांना काही रूप धारता येते. पुन्हा आणखीन अवतार घेते किंवा एखाद्या माणसाच्या रूपात कुठेतरी तुम्हाला भेटते आणि भेटून तुम्हाला ज्ञान सांगते. एका शब्दात काम होईल तुमचं तत्व. चांगदेवाचं एका शब्दात काम झाले त्या पुत्र तो तत्व हे तो आहे. एकाच ओवीत काम झालं सांगेल तसं आपलं जे एका ओवीत काम होईल. फक्त तुम्ही बदल सोडू नका आणि कोण्या भामट्याच्या नादी लागून त्याचे घर तुम्ही भरू नका. कळकळीची विनंती हातात गाथा घेऊन टाका. शाने असतात कोणी लोक म्हणतात ना असं काही गुरुशिवाय करणं नाही नामकंठ हे नस कुठ्या बाया
कोणीतरी म्हणले माझ्या गुरु केला माय गुरु नाही केला तर काय उपयोग नाही माहिती त्यांचा सांगायची बाय हुशार माणसा व्हायचे आणि हे गुरु आमटे लावून देणारे पुन्हा त्याच्यात आमने हे एके साहेबासारखे माझा पांडुळे साहेबासारखे पी आहे पुन्हा आमच्या दलाल असे ते असे मला दलाल म्हणजे अर्ध तुम्हाला ना अर्ध आम्हाला करू दे धंदा असा बाजार झाला हे काही याच्या नादी लागू नका आणि खरं आहे पण त्या बोधावर म्हणजे तुमची साधना झालेली पाहिजे विवेक वैराग्य समाधी घटक हे 4 साधनं आणि 4 साधनं झाले सद्गुरूकडे जायचं आणि मग सद्गुरूकडे जायचंही गरज नाही आपोआप येतात कर्मसाम्य दशा जे तो होय विरेशा मग सद्गुरू हा पैसा भेटे की चितो मग ते येतात आणि आल्यावर मग त्यांच्याकडे तुम्ही काय श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोध हे पहिले 4 आणि दुसरे हे अवांतरे हे मुख्य साधन आणि इतकं केलं की ज्ञान होते आणि ज्ञान साक्षात मोक्ष म्हणजे मोक्षाचं साक्षात साधन काय ज्ञान असं ज्ञान सद्गुरु कृपेने होत असते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि मग तया कैसे कीर्तन घडेल नाही नामालाच कीर्तन होते नामाचं काय घडेल नाही जर द्वैताची झाडणी नाही झाली लक्षात आलं आणि गुरुशिवाय ज्ञान नाही तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं तर भगवंताचं कीर्तन घडत नाही कीर्तन घडावं कीर्तन घडणं वेगळं म्हणजे कीर्तन करणं वेगळं आणि कीर्तन सांगणं आम्हाला सांगता येते पण कीर्तन करता येत नाही आम्हाला सांगता येत कीर्तन सांगणं वेगळं आता कीर्तनात मी पुन्हा कीर्तनावर बोलतो कीर्तनावर आणखीन प्रकार आहे कसं झालं नामसंकीर्तन आहे लीला संकीर्तन आहे गुण संकीर्तन आहे नामसंकीर्तन नामसंकीर्तन साधन पाहिजे आहे की नाही नामसंकीर्तन आहे म्हणजे भगवंताचं नाम प्रेमात मिसळून करणं त्याचं नाव काय नामसंकीर्तन ज्ञानाच्याद्वारे भगवंताला जाणणं किंवा ज्ञान लोकांना सांगणं ब्रह्मज्ञान हे ज्ञान संकीर्तन रंगनाथ गुरुजी परवणकर करीत होते त्यांचं कोणतं कीर्तन आहे ज्ञानसंग आणि मोतीराम महाराज करीत होते हे नामसंकीर्तन नामसंकीर्तन मोतीराम महाराज करीत होते बरोबर आहे ना आणि ज्ञानसंकीर्तन आपले गुरुजी करीत होते लक्षात आलं काय लोक त्याच्या गुणाचं वर्णन करतात म्हणजे भक्तीतले महाराज आहेत ना भक्तीचा निक्का चांगला वागणारा महाराज असावा भक्ती सांगणारा महाराज त्या परमात्म्याचे कृष्ण परमात्म्याचे गुणगान वर्णन त्याचे गुण आणि त्याच्या गुणाचं वर्णन करणं हे गुण असेल असे कीर्तनाचे प्रकार शास्त्रकारांना असं सांगितलंय हो हे खरं कीर्तन कला मूर्तिमतीम जैव शास्त्रम यन्मोक्षदायकम तयोस्य संयम रूपम यत् कीर्तनम कीर्तते मया काय कला मूर्तिमतीम जैव हे कीर्तन करण्याची कला म्हणजे हातोडी भगवंताची मूर्ती डोसक्यात किंवा दृष्टीत बुद्धीत असेल आणि वाचन मोक्ष देणारं शास्त्र सांगा कोणतं शास्त्र 6 शास्त्र आहेत आमचं तेच चाललंय आता हरिपणावर प्रवचनाचा विषय चालू आहे जाऊ एवढं सोडून टाकतो की असं जे कीर्तन आहे भगवंताचं बरं काय तर ते कीर्तन नामाचं ज्ञान झाल्याच्या नंतर जे होत आहे ते खरं कीर्तन अज्ञानातून होत आहे ते कीर्तन नाही होत हा ज्ञान घेऊन गावा गोविंद गा आणि ज्ञान उत्तर भक्ती त्याला म्हणतात आणि खरं तर त्याला समाधी भाषा म्हणतात कोणती भाषा सांगतो तुम्हाला चंद्रकला नामक नाडी आहे प्रत्येकाच्या कपाळात कोणती नाडी त्या नाडीचं नाव आहे बघा 17वी जीवन कला म्हणतात 17वी जीवन कला हिला पेला सुचून नाही चाललं हिला पेला सुचून मुख्य नाड्या 3 आहेत ही त्याची उपनाडी एक चंद्र कला म्हणून चंद्रासारखा गंध पहिले ऋषीमुनी लावित होते असा वाकडा पहिला हनुमंतरायला सुद्धा गंध ब्राह्मण असा लावायला येत होता तुमच्यात कसं मला माहित नाही आमच्यात असा लावायला येत होता वाकडा चंद्रासारखा आणि पहिले बरेच आता बी लोक काही साधू असे गंध लावतात वाकडा
त्याचे कारण आहे काही चंद्रकला. आपण वैष्णवाचा गंध ऊर्ध्वकुंड, पण बरेच ऋषी मुनी पहिले असा गंध लावित होते. लक्षात आलं की नाही? मग अशी नाडी चंद्रकला मधात आहे. लक्षात आलं? आणि योगी लोक काय करतात, त्याला हे षटचक्र हे खाल्लं मूलाधार चक्र संडासच्या द्वारापाशी, संडासद्वारे ना काय त्याला मूळ द्वार किंवा मूळ वेद त्याच्यामुळे म्हणलेच ना ते मूळ वेद. त्याचं नाव शुद्ध काय संस्कृतात त्याचं नाव आहे मूळ वेद, व्याध नाही. हा हा तर ते लक्षात आलं की नाही? आपण ते मूळ वेद म्हणजे एकदम खाल्ला शौचेच्या द्वारा, बरोबर आहे. आणि तिथं चक्र आहे म्हणून त्याला म्हणतात मूलाधार. दुसरं चक्र बेबीपाशी स्वाधिष्ठान, तिथं ती मणिपूर काय अनुहात विशुद्ध आणि सगळे सहस्रदळ असे 6 चक्र आहेत. किती? मग ते योगी लोक काय करतात बरं काय, इडा पिंगला सुषुम्ना अशा नाड्या येतात. त्या इडेनं प्राण रेच करायचा, तर पिंगलेनं कुंभ करायचा. लक्षात आलं का? इडा पिंगला सुषुम्ना. आणि सुषुम्नेनं जर रेच केला तर इडेनं पूरक करायचा. लक्षात आलं? म्हणजे ते इडा पिंगला सुषुम्न्या आता ते. आणि मग असा जर मला कुंभक केला ते प्राण, ते कुंभक केला की पोट फुगत, श्वासोश्वास बंद. खाल्ला गुदद्वाराचा जाणारा जे आपान वारा आहे, खाली गुदातून जाते आपान वारा, संडास द्वारातून आपान वारा जात असते प्रत्येकाच्या. प्राण आपान व्यान उदाने नाक पूर्ण कुरकरान देवदत्ताने हे दशदा विभागणी केली. आणि कोणी आमच्या पतंजली महाराजांनी. चला त्याच्यातला प्राण नाकावाला जाते, नासा पुरवणी वारा जो जातसे आंघोळे वारा तो गच्च दोन्ही मागाला मागुता घाली. 12 बोट वारा पुढे जातं, पुढं मागं पुढं मागं पुढं. 12 बोटाच्या पुढे जात नाही. 13व्या बोटा इतकं वारं गेलं की गेलं बोंबलं, पुन्हा वापस येत नाही. हा म्हणून ते तितकं वारं, त्या वाऱ्याला हे गच्च धरून मागाला मागुता घाली. योगी काय करतो, वापस घेतो त्याला बी कुंभक करून, आणि याला खाल्ल्याला वरी घेतो. आणि दोन्ही वारे इथं आले बिंबी त्या ठिकाणी. बरं काय हे केस आहे की मग ते चक्र उकलत इथं स्वाधिष्ठान. हे चक्र उकललं की कुंडलीनी उकलत उकलत षटचक्र भेजीत ब्रह्मराला जातात. ब्रह्म इथं कमळ आहे, इथं टाळूत, आपल्या टाळूत कमळ आहे, सहस्त्रदळ कमळ, त्याला 1000 पाकळ्या येतात. किती? त्या 1000 पाकळ्या इथल्याला मेंदू म्हणतो. त्याला आपण त्याला काय म्हणतो, मेंदू. हे किंवा शास्त्रीय भाषेत मला वाटतं काय म्हणतात इंग्रजी भाषेत ब्रेन. हा आता आमच्या शास्त्रीय भाषेत त्याला हिरण्यगर्भ म्हणले. 10वे द्वार. कितीवा द्वार? 10वा द्वार. हे 10वं द्वार सांगितले. जसं कवी आपल्या तुमच्या भगवद्गीतेनं 9 द्वार मानले शरीराला. 9 द्वारे पुढे देही नाही व कुर्बनकार आहे म्हणजे गुड शिष्ण. लक्षात आलं की नाही? किती दरवाजे? 2 कान, 2 नाकपड्या, किती झाले? 4. तोंड 5 झाले, 2 डोळे 7, गुड आणि शिष्ण 9 दरवाजे सांगितले. पण तसं नाही, ते कबीर महाराजांनी 10 मानले. उस बंगला खूप बनायावे अंदर नारायण सोया. पंचतत्व की भीत बनाई 3 गुण का गारा. रोम रोम की छाम चलाई चेतन करने हाला. उस बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खंबा. आवत जावत कोही न देखे ओ बडा अचंबा. मला पवायाचा खांब आहे म्हणले. आणि उस बंगले को 10 दरवाजे. किती दरवाजे म्हणले? 10. 10 कोणते? 1 मानले. हिरण्यगर्भाला दरवाजा मानले. आणि मग इतर ती सहस्त्र कमळ आहे आणि त्याच्यातली कुंडलीने उकलते तिथं. बरं काय ते सहस्त्र कमळ. आणि मग तिथं ही एक नाडी चंद्रकला. त्या नाडीला ते उकली, ती कुंडलीने गेलेली त्याला उकली, ती क्रॉसिंग करते. आणि ती चंद्रकला नामक नाडी उकळली की मग त्या योग्याच्या शरीरावर सर्व अमृतच होते. 1000 वर्ष जर भोई पुरून बसला योगी माऊलीसारखा, त्याला काय किडा खात नाही, मुंगी खात नाही, मरण येत नाही, त्याच्या देहाला काही होत, सोन्यासारखा देह होते त्याचा. सोन्यात ही मड सुद्धा सोन्यासारखं माऊलीचं. बसले माऊली आळंदी. किती 700 वर्ष झाले. आणखी जप चालू आहे, हरिपाठ चालू आहे माऊलीचा. असा योगी बसतो. आणि मग अशी कुंडली उकळल्यावर आणि इथली कपाळातली ती नाडी उकळल्यावर अमृत सुरू लागल्यावर काय जे मुखातून वाणी तयार होते तिचं नाव आहे समाधी भाषा. कोणती भाषा? समाधी भाषा. समाधी भाषा महाराज म्हणूनच म्हणले ओळली 17 गा तिने पूर्वी टाकिली पात्र जोडी.
धर्म अधर्म अशा कोल्हार चुकविला दुर्गुणाचा ओळसा नमिनेची काय नमागेची भिकाता हाती झाला आणि ओळली 17 वेगा तिने तुम्ही आंधळ्यात म्हणतात ना सहज मी आंधळा गा आणि निराकार पण ते निवृत्तीपर आंधळा आहे त्याच्यामध्ये 17वी जीवन काळा इथली ओळली किंवा योग्या लाधली जीवन काळा नामामृत कोळी वैष्णवाला धरली योग्या साधली अशी जीवन काळा आणि त्या वेळेला त्या महात्म्याच्या मुखातून जी जीवानी तयार होती ती ज्ञानी सोयी अमृतानुभव चांगदेव पासष्टी वृत्ती प्रभा काय बाबा बाबा इथून गाथा निर्माण झाला वेदाचे शब्द दयाचे विशाळ शब्द सुखे म्हणून येतील आणि अशा प्रकारचं कीर्तन हे न करावं कोणी तुकाराम महाराज माऊली रंगनाथ गुरुजी पर्यंत ठीक म्हणून असं कीर्तन करायचं असं द्वैताचे धारणे गुरुविन ज्ञान आणि त्या कैचे कीर्तन घडेल नामे नामावर कीर्तन घडू शकत नाही आजचा विषय इथं ठेवतो आता दुसऱ्या एकाच प्रवचन होणार आता हे लक्षात ठेवा आणि दुसरी एकादश झाल्यावर तिसरी काही येणार नाही तिसरी एकादश बंद राहणार का मी आळंदीत असतोय तिसऱ्या एकादशीला आळंदीत मी जात असतोय आणि आळंदीहून आल्या आल्या सांगायला तुम्हाला दुसरं कामच नाही मंदिराचं काम आणि मंदिराचं काम करायचंय म्हणून तुम्हाला सगळ्याला आले आता एवढे ऐका तुम्ही बी ऐका आणि तुमच्या स्वतःला सांगा मला आग्रह करू नका कीर्तन ऐकू नियमाचा त्रास व्हायला मग हे वाईट माझ्या डोसक्याला आले हे तुम्ही पुन्हा